नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. AMS क्लासेसच्या माध्यमातून मी घेऊन आलो आहे 7वी स्कॉलरशिपसाठी खास इंग्रजी या विषयाचे काही व्हिडिओज. अगदी सोप्या भाषेत, ज्यामुळे कठीण प्रश्नही चुटकीसरशी सोपे होणार आहेत. परीक्षेत विचारले जाणारे 30-40-30च्या फॉर्म्युलानुसार प्रश्न आम्ही येथे सोडवून घेणार आहोत. सर्वात प्रथम तुमच्यासमोर इंग्रजी विषयाची अनुक्रमणिका इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. यामधील युनिट 1 पहिला युनिट जे आहे पहा, ओकॅब्लरी. ओकॅब्लरी म्हणजे शब्दसंग्रह. त्यातील सब युनिट रायटिंग वर्ड्स यूजिंग गिवन क्ल्यूज आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता या सब युनिटमध्ये रायटिंग वर्ड्स यूजिंग गिवन क्ल्यूज या संबंधित कोणता प्रश्न आलेला असतो बरं? तर यामध्ये प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एखादं चित्र किंवा एखादं वाक्य दिलेलं असतं. त्याशी संबंधित तुम्हाला काही पर्याय दिलेले असतात. त्याची काही संकेत किंवा सूचना तुम्हाला दिलेल्या असतात आणि योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असतं. आम्ही इथं काही सरावासाठी काही तुम्हाला प्रश्न आज आणलेले आहेत. चला तर मग पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर सरावासाठी काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अचूक पर्याय निवडा. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. इथे पहा निडल. तर निडलच्या संबंधित स्यू, स्ट्रिंग, हेम हे 3 शब्द इथं दिलेले आहेत. आपल्याला खालील 4 पर्यायामधून अचूक असा पर्याय निवडून अचूक असा पर्याय इथं निवडायचा असतो. आता निडल म्हणजे सुई. निडलशी संबंधित कुठला शब्द दिला आहे बघा, स्यू म्हणजे काय, शिवणे. स्ट्रिंग दोरा. हेम काठ शिवणे किंवा आपण ज्याला दुमडूम शिवणे असं म्हणतोय बा. तर निडलशी संबंधित इथं 4 पर्यायामध्ये कुठला पर्याय बरोबर असेल बरं? चला तर मग पाहूया. पहिला पर्याय टॉस. टॉस म्हणजे उडवणे. स्पिल. स्पिल म्हणजे सांडणे, उतू जाणे. ब्लँक रिकामा. आणि चौथा पर्याय दिला आहे स्टिच. स्टिच म्हणजे काय, टाका घालणे किंवा शिवणे. तर अचूक पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. तर आपण काय करूया, पर्याय क्रमांक 4ला इथं दुसरा प्रश्न आहे पहा. फाइंड आउट द वर्ड विच इज रिलेटेड टू ग्रुप बिलो. खालील गटाशी संबंधित शब्द शोधा. आता तुम्हाला इथं काय दिलेत बघा, खो खो, कबड्डी, क्रिकेट आणि चौथा शब्द तुम्हाला शोधायचा आहे खालील पर्यायामधून. आता खो खो, कबड्डी, क्रिकेट हे सर्व खेळ आहेत आणि ते खेळ काय आहेत बघा, आउटडोअर गेम आहेत, मैदानी खेळ आहेत. मग आपल्याला मैदानी खेळच या खालील 4 पर्यायामधून शोधायला पाहिजे. तर कोणते कोणते येतील बघा. पहिला पर्याय आहे कॅरम. कॅरम हा मैदानी खेळ आहे का? नाही, तो इनडोअर गेम आहे. टेबल टेनिससुद्धा इनडोअर गेम आहे. फुटबॉल. फुटबॉल हा मैदानी खेळ आहे. आणि चौथा पर्याय चेस. चेस हा मैदानी खेळ आहे. तर मैदानी खेळ कॅरम, टेबल टेनिस आणि चेस. राहिला पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3 फुटबॉल मैदानी खेळ आहे. तर पर्याय क्रमांक 3ला आपण इथं प्रश्न तिसरा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर कोणतं वाक्य दिले बा, ही ओपन द डॅश टू डॅश न्यूजपेपर फ्रॉम द मॅन. इथं द हा शब्द आहे. फ्रॉम द मॅन. ही ओपन द डॅश टू डॅश न्यूजपेपर फ्रॉम द मॅन. काय येणार बघा, ही ओपन द गेट. गेट हे वर्ब आहे, नाही येणार. ही ओपन द गेट, त्यानं गेट म्हणजे काय, फाटक उघडलं. टू गेट द न्यूजपेपर फ्रॉम द मॅन. अगदी दुसरा पर्यायच आपल्याला इथं बरोबर वाटतोय. तिसरा पर्याय बघा गॉट आहे, त्यानंतर गेट आहे. पण
जे दुसरा जो शब्द आहे गॉड, तो इथं मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप इथं आलेलं आहे किंवा पास्ट टेन्स आहे. इथं टू नंतर पास्ट टेन्स कधी येतो काय, नाही येत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2, ही ओपन द गेट टू गेट द न्यूजपेपर फ्रॉम द मॅन. त्यानं फाटक उघडलं कशासाठी, वर्तमानपत्र त्या माणसाकडून घेण्यासाठी. तर पर्याय क्रमांक 2ला आपण इथं काय करूया, सर्कल करूया. क्वेश्चन 4 बघा, चूज द इनकरेक्ट रिलेटेड पेअर. प्रश्न परत एकदा पहा, चूज द इनकरेक्ट रिलेटेड पेअर. इनकरेक्ट म्हणजे संबंधित नसणारी जोडी किंवा इनकरेक्ट म्हणजे चुकीची म्हणा, चुकीची संबंधित जोडी आपल्याला निवडायची आहे. पहिला पर्याय दिलेला आहे त्यांनी ब्लॅक बोर्ड. ब्लॅक बोर्ड बरोबर आहे. ब्ल्यू स्काय हाही पर्याय बरोबर आहे. टूथब्रश हाही पर्याय बरोबर आहे. आणि चौथा पर्याय दिला आहे त्यांनी हॉट आईस. आता आईस कधी हॉट असतं का, नाही, आईस हे थंड असतं. त्यामुळं त्यांनी प्रश्न काय विचारला की संबंधित नसणारी जोडी किंवा इनकरेक्ट रिलेटेड पेअर. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे इनकरेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट द वर्ड रिलेटेड विथ वॉटर. वॉटर पाण्याशी संबंधित तुम्हाला शब्द खालील पर्यायामध्ये निवडून लिहायचे आहेत. वॉटर, आता इथं काय दिलं आहे बघा, पहिला पर्याय कूल, त्यानंतर रेन, त्यानंतर वेपर म्हणजे वाफ, पाऊस आणि थंड, हे तिन्ही शब्द वॉटर या शब्दाशी रिलेटेड आहेत. आता यातील आणि कोणता शब्द या जागी येण्यासाठी वॉटरशी रिलेटेड आहे बघूया. पहिला पर्याय आहे ऑइल. ऑइल वॉटरशी रिलेटेड आहे का, नाही. दुसरा पर्याय आहे फ्लड. फ्लड म्हणजे पूर, पाण्याशी संबंध आहे, वॉटरशी संबंधित आहे. तिसरा शब्द आहे गोल्फ, तो नाही आहे. आणि चौथा शब्द आहे स्पॅनर. स्पॅनर म्हणजे काय, पाना. तर बरोबर पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 2. आपण पर्याय क्रमांक 2 याला सर्कल करूया. प्रश्न 6, पिक आउट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ कार्पेंटर. अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक बघत चला. यांनी काय म्हटलेलं आहे पहा, इथं नॉट रिलेटेड, आणि आपण इथंच फसतोय. नॉट रिलेटेड म्हणजे सुतार, या सुतारशी संबंधित नसलेला शब्द आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलेला आहे. संबंधित नसलेला म्हणतोय मी. पहिला पर्याय बघा मिरर. मिरर आरसा. दुसरा पर्याय हॅमर. हॅमर म्हणजे काय, हातोडी. तिसरा पर्याय हँडसॉ म्हणजे करवत. चौथा पर्याय स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर म्हणजे स्क्रूड्रायव्हर. तर हॅमर, हँडसॉ आणि स्क्रूड्रायव्हर हे तिन्ही कार्पेंटरशी संबंधित आहेत. पण मिरर कार्पेंटरला कशाला लागतोय, त्यामुळं पर्याय क्रमांक 1ला आपण इथं काय करणार आहोत, सर्कल करणार आहोत. क्वेश्चन नंबर 7, फाइंड आउट द करेक्ट वर्ड फॉर द पिक्चर. या अगोदर तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो की अशा प्रकारची चित्रसुद्धा परीक्षेत तुम्हाला विचारले जातात. तर हे चित्र कशाचं आहे किंवा कोणत्या घटकाशी संबंधित आहे हे तुम्हाला सांगायचं असतं. काय दिलं आहे बघा पर्याय. आता या चित्रात तुम्हाला काय दिसतंय की गवंडी भिंत बांधत आहे. तर हा पेंटर दिसतोय का, पेंटर तर नाहीच आहे. बार्बर म्हणजे न्हावी नाही आहे. तिसरा पर्याय मॅसॉन. मॅसॉन म्हणजे काय, बांधकाम करणारा किंवा भिंत बांधणारा किंवा गवंडी आपण ज्याला म्हणतोय, तो हा शब्द आहे मॅसॉन. आणि चौथा पर्याय आहे ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार. तर हे तिन्ही पर्याय नक्कीच नाहीत. राहिला कोणता, पर्याय क्रमांक 3. त्याला आपण सर्कल करून घेऊया. प्रश्न क्रमांक 8, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द रिलेटेड पेअर्स. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. विद्यार्थी मित्रांनो काही वेळा आपल्याला 2 पर्याय ते निवडण्यास सांगितलेलं असतं. बऱ्याच वेळा आपण एकच पर्याय निवडतोय, पण काही वेळा ते 2 पर्याय सुद्धा निवडायला सांगू शकतात. आता इथं काय दिलंय बघा. पहिला आहे पर्याय सॉल्टी केक. सॉल्टी केक. आता केक कधी सॉल्टी असतो का, सॉल्टी म्हणजे खारट. हा पर्याय चुकीचा आहे. हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय बघा स्वीट हनी, गोड मध. हा पर्याय बरोबर आहे. बिटर चिली. चिली म्हणजे काय, मिरची. मिरची कधी बिटर असते का, बिटर म्हणजे कडू.
मिरची तिखट असते, त्यामुळे हा ही पर्याय चुकीचा आहे. चौथा पर्याय सावर लेमन, आंबट लिंबू, हा पर्याय बरोबर आहे. आणि आपल्याला त्यांना काय सांगितलेलं आहे की चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द रिलेटेड पेस. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह, त्यामुळे करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणतं येणार? 2 आणि 4. आपण काय करूया इथं? पर्याय क्रमांक 2 आणि 4ला गोल करून घेऊया. प्रश्न 9. सिलेक्ट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड विथ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरशी संबंधित नसलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. आता कॉम्प्युटरशी संबंधित नसलेला शब्द खालील 4 पर्यायांपैकी बघा. पहिला पर्याय दिलेला आहे त्यांनी चॅनल. चॅनल म्हणजे काय? आपण त्याला मराठीत शब्द आहे बघा, वाहिनी. चॅनल हा शब्द टी व्हीशी संबंधित आहे. आपण म्हणतोय बघा की चॅनल हे बघा, चॅनल ते बघा, कोणतं चॅनल वगैरे. मोडेम हा शब्द कॉम्प्युटरशी संबंधित आहे. स्कॅनर कॉम्प्युटरशी संबंधित आहे. इंटरनेट कॉम्प्युटरशी संबंधित आहे. पण चॅनल आणि कॉम्प्युटरचा काय संबंध आहे? त्यामुळं इथं कॉम्प्युटरशी संबंधित नसलेला शब्द कोणता आहे? चॅनल. त्यामुळं पर्याय क्रमांक 1ला आपण इथं गोल करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर यूट्यूबवर AMS क्लासेस सर्च करा आणि आजच आपल्या यशाचा प्रवास सुरू करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.